लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आलेल्या आहेत। गुड न्यूज, दोन खुशखबर तुमच्यासाठी आलेल्या आहेत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8वा हप्ता तुमचा जो आहे याच्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्याचबरोबर जी तपासणी चालू आहे त्या तपासणीबद्दल देखील एक गुड न्यूज आलेली आहे। तुम्हाला डायरेक्ट मी बातमी देखील दाखवणार आहे, व्हिडिओ डायरेक्ट दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो कुणाकुणाला 8वा हप्ता पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1,500 रुपये तुम्हाला अकाउंटला येणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सर्वांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे, कारण की लक्षात घ्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी वितरण होणार आहे। 8वा हप्ता कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी मी सांगण्यापेक्षा डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब काय सांगतात ते तुम्ही ऐकणार आहे। त्याचबरोबर गुड न्यूज काय असणार आहे, ज्या ताई ज्यांची तपासणी आता चालू आहे किंवा ज्या ताईंना टेन्शन आलंय अशा कोणत्या ताई आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी सुरू आहे ती पडताळणी नेमकी कुणाची चालू आहे, कोणत्या ताईला टेन्शन आहे, कोणत्या ताईला टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्या देखील गोष्टी सांगणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी 18 लाख ताई म्हणजे जवळजवळ 18 लाख ताई या ठिकाणी बघा, काल 16 लाख ताई होत्या, अजून 2 लाख ताई मध्ये वाढ झालेली आहे। तर 18 लाख ताईंची या ठिकाणी तपासणी चालू आहे। कोणत्या ताईला झटका बसलाय, कोणत्या ताईला या ठिकाणी सेफ आहेत, कोणत्या ताईची चालू आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। काही जरी अडचण आली असेल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कोणत्या कोणत्या ताईला। परत एकदा विचारतोय लाडक्या ताईंनो हप्ता सगळ्यांना हवाय का, लाडकी बहीण चालू राहायची का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्यात, त्या टेन्शन वाल्या ताईंसाठी ही गुड न्यूज आहे, मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। आपल्या लाडक्या दादाचा चॅनल आहे, लाडक्या बहिणीचा चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला वेळ न वाया घालवता डायरेक्ट आता व्हिडिओ सुरू करून दाखवणार आहे। मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात ते तुम्ही स्वतः ऐकायचं आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे। चला बघूया। त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे जो आहे ते मागे येत आहेत, त्याचा लाडक्या बहिणींना परत द्यावे लागतात, कुठलाही नवीन निकष नाही। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। बघा मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की बाबा नवीन काही निकष आलेला नाहीये, नवीन काही बदल झालेले नाहीयेत। ज्या गोष्टी जीआर मध्ये होतात मी ऐकलं असेल तुम्ही बरेच वेळेस मी सांगितलेलं आहे, जीआर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीवर या ठिकाणी तपासणी होणार आहे। आणि त्याच्या बाहेर जर कोणी या ठिकाणी लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्याच्यावर देखील काय होणार आहे ते आता मुख्यमंत्री साहेब सांगणार आहेत। सगळ्या गोष्टी आपण बघूया। या ठिकाणी निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। पण आम्ही परत एकदा ऐकलं का तुम्ही सगळ्यांनी? लाडक्या ताईंनो त्यांनी काय सांगितलंय, ज्या ताई निकषाच्या बाहेर गेलेल्या आहेत, ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले आहेत किंवा त्यांची आता या ठिकाणी पडताळणी असताना देखील या ठिकाणी फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम झाले असतील किंवा ज्या नियमामध्ये आता बसत नाहीयेत त्या ताईंचे आम्ही पैसे परत घेणार नाहीयेत आणि घेतले देखील नाहीयेत। गुड न्यूज आहे। बघा ज्या लाडक्या ताई आता टेन्शन मध्ये आल्या की 5 लाख ताई आल्या होत्या टेन्शन मध्ये की मला काय पैसे परत करावे लागणार का, मी बाबा पैसे आता खर्चून बसले, आता मी इकडे पैसे लावले तिकडे पैसे लावले, आता ते पैसे मला परत सरकारला करावे लागतील का, टेन्शन घेऊ नका। गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता आम्ही हे पैसे परत घेणार नाहीत आणि आतापर्यंत आम्ही पैसे घेतलेले पण नाहीयेत परत। तर ह्या गोष्टी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब स्वतः बोललेले आहेत। वाटलं तर परत एकदा दाखवतो तुम्हाला, परत दाखवतो बघा। त्याच्या पैशाचे कस्तुरी आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे। आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। सुरुवात आम्ही केली आहे, कुठलेही नवीन
प्रश्न आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही नवीन निकष नाही. फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लाडक्या ताईंनो सगळेजण आनंदी झालात का? टेन्शन घेऊ नका. बघा, पहिले काही जे नियम होते तेच नियम असणार आहेत. त्याच्यामुळे नवीन निकष काही लावलेले नाहीयेत, नवीन नियम काही लावलेले नाहीयेत. तुम्ही म्हणत असाल की सर, 4 चाकीचा नियम पहिलाच होता का? हो, 100% होता. तुम्हाला वाटलं तर मी GR पण दाखवतो. 4 चाकी वाहन या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी लिहून पण दिले सरकारला फॉर्म भरायच्या वेळेस की माझ्याकडे 4 चाकी नाहीये, मी 4 चाकीचा कोणता नाही. त्याच्यामध्ये जर ट्रॅक्टर कुणाकडे असेल तर ते चालतं. लक्षात घ्या, ट्रॅक्टर वगळून 4 चाकी नसावी अशा स्वरूपाचा नियम GR मध्ये त्यांनी टाकलेला आहे. म्हणजे GR कधीचा आहे? अगोदरचाच आहे. जुलै महिन्यामध्ये त्याच्या अगोदरच हा GR आलेला आहे. त्या GR नुसार त्यांनी सांगितलंय 4 चाकी वाहनवाल्यांना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत. आणि तुम्ही त्याचं हमीपत्र पण लिहून दिलेलं आहे. कोणत्या कोणत्या ताईकडे आता एक गोष्ट सांगा, 4 चाकी आहे. फक्त टेन्शन आता सध्या या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त टेन्शन कुणाला आहे? 4 चाकी गाडीवाल्या ताईंना. 4 चाकी जर गाडीवाली ताई कुणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच ताईंचे मला कमेंट्स असे आले होते की सर आमच्याकडे टेम्पोच आहे, सर आमच्याकडे पिकअपच आहे, सर माझ्या नवऱ्याच्या नावावर आता मी करून घेतलंय, सर आम्ही सेकंड हँड गाडी घेतलीये, सर आमची गाडी आम्ही चालवतच नाहीये, सर ती जुनीच पडलेली. किंवा बऱ्याच अशा ताईंनी कमेंट्स मला केल्या होत्या की सर माझ्या सासऱ्याच्या नावावर गाडी होती, ती आता वडिलांच्या नावावर आलेली आहे, माझ्या नवऱ्याच्या नावावर आलेली आहे. किंवा सर आमच्या घरामध्ये कोणी असं 4 चाकी जे वाहन घेतलेलं आहे ते आम्ही उपजीविकेसाठी घेतलेले, मोलमजुरी करून आम्ही सर जीवन जगतोय, तर आमच्या 4 चाकी वाहन जे आहे ते आम्ही आमच्या उपजीविकेसाठी घेतले, त्याच्यामुळे आमची ही लाडकी बहीण चालू राहावी. तर बघा, लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक गुड न्यूज तर भेटलीये की बाबा आमचे पैसे कोणाचे परत घेतले जाणार नाहीत. तर कोणत्या कोणत्या ताईकडे 4 चाकी वाहन आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो बघा, खूप महत्वाची गोष्ट. आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8वा जो हप्ता आहे तुम्हाला या ठिकाणी 22 ते 23 फेब्रुवारी पासून वाटपाला सुरुवात होणार आहे. 22 किंवा 23, जास्तीत जास्त 23 तारखेला तुम्हाला या ठिकाणी वाटपाला सुरुवात राहणार आहे. जास्तीत जास्त 8-10 दिवस राहिलेले आहेत. आता 10 दिवसानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि त्या झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याद्या देखील येणार आहेत. त्या याद्या मी पण सांगणार आहे. बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या असणार आहेत. त्या याद्या देखील सांगणार आहे की लाभार्थी याद्या, कारण की बघा जवळजवळ 16-17 लाख ताई या ठिकाणी वजा करण्यात, वजा म्हणजे त्याची तपासणी चालू आहे. 5 लाख ताई तर डायरेक्टच वजा करून टाकलेले आहेत. बाकीच्या ज्या 10 लाख ताई राहिले त्यांच्या वाहनधारक असतील किंवा काही वेगवेगळ्या तपासणी त्यांच्या चालू आहेत त्या ताई आहेत, त्या 10 लाख ताईची या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी याद्या समोर येणार आहेत. तर लाडक्या ताईंनो सर्वांना असं वाटतंय का आपल्याला हा 8वा हप्ता हवाय? तुम्हाला 8वा हप्ता हवाय का? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हवाय का? एकदा पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्वांना बघा, टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. फक्त लक्षात घ्या, 10-12 लाख तरी या ठिकाणी वजा होतील. बाकी सगळ्या म्हणजे 2 कोटी 30 लाख ताईपर्यंत या टप्प्यामध्ये पैसे पोहोचतील. कारण की 2 कोटी 41 लाख ताईला मागच्या टप्प्यामध्ये पैसे भेटले होते. आता जर पकडला आपण तर 8-10 लाख ताई जर वजा केल्या तर 2 कोटी 30 लाखाच्या वरच आकडा असणार आहे, त्याच्यापेक्षा कमी आकडा येणार नाही. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्या ताईंना पैसे भेटणार आहेत. गुड न्यूज आहे, फेब्रुवारी महिन्याचा ही गुड न्यूज आहे. सगळ्याला जर ही आपल्या बातम्या आवडत असतील, बघा जी मी माहिती तुम्हाला देतोय ती आवडत असेल तर लाईक करायचंय, व्हिडिओला शेअर करायचंय आणि जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. हा चॅनल तुमचा सगळ्यांचा आहे, सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.